Good morning, students. Once again, welcome in Standard 8th subject English. Student, today we are going to learn activity number 34, 35, and 36 from Bridge Course book. First, we are going to discuss activity number 34. Here, learning outcomes. Attempt a creative writing a different poems, stories, poems, skit, डायलॉग्स, कार्टून्स, जोक्स, प्लेलेट. पहा तुम्ही आता या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करणार आहात, स्वतः एखादी पोएम तयार करणार आहात, स्वतः स्टोरी तयार करणार आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही ॲक्रॉस्टिक शिकलेला आहात. त्या ॲक्रॉस्टिक ही तुम्हाला काय करायचं आहे, इथे तयार करायचं आहे. देन instruction for a students and instruction for a teachers. You have to listen carefully. Instruction for a students, listen to the instruction of your teacher, follow the instruction as per suggested a guideline and explore more activities related to this activity. दिलेले इन्स्ट्रक्शन तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचे आहेत आणि तुम्ही ज्यादा ॲक्टिव्हिटी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. First, we are going to discuss very nice activities here. Learning activity, warmer activity, acrostic poem. Ask the students to write a related word for each letter and write a poem. पहा इथं काही वर्ड दिलेले आहेत. स्प्रिंग, ॲक्रॉस्टिक पोएम तुम्हाला तयार करायची आहे. स्प्रिंग, पडल, बूम, ब्लूम. पडल, पडल म्हणजे काय, डबकं. स्प्रिंग, सगळ्यांना स्प्रिंग ऋतू माहिती आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्रॉस्टिक पोएम करायचं आहे. स्प्रिंग हा वर्ड दिलेला आहे का समोर, ओके. त्यानंतर त्या स्प्रिंगचे सगळे लेटर्स इथं 1 by 1 लिहिलेले आहेत बघा. SP, RING, हे सगळं काय केलेलं आहे, त्यांनी रायटिंग केलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, यस स्प्रिंगला रिलेटेड कोणताही शब्द पहिला, पण त्याची सुरुवात S पासून झाली पाहिजे. ओके. P पासून सुरुवात होणारा कोणताही रिलेटेड वर्ड, R पासून सुरुवात होणारा कोणताही रिलेटेड वर्ड, I पासून सुरू होणारा, N पासून सुरू होणारा आणि G पासून सुरू होणारा कोणताही रिलेटेड वर्ड. रिलेटेड म्हणजे त्याला संबंधित शब्द. स्प्रिंग आता ऋतू याला वर्षा ऋतू, त्याला रिलेटेड तुम्हाला शब्द तिथं घालायचा आहे. यस पासून स्टार्ट होणारा कोणताही. त्याच पद्धतीनं या सगळ्या ॲक्रॉस्टिक पोएम तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी इथं दिलेलं आहे बघा, स्प्रिंग, SPRISPRING. आता यस पासून कुठला शब्द तयार केलेला आहे, स्प्रिंकलिंग रेन. एस पासून स्प्रिंकलिंग हा शब्द तयार केलेला आहे. आपल्याला पोएम थोडीफार करायची आहे, त्यामुळे थोडंसं डिस्क्राईब केलं आहे. स्प्रिंकलिंग रेन, स्प्रिंग ऋतूमध्ये बघा रेनचं स्प्रिंकल होतंय. टी, पुअरिंग रेन, पाणी होतंय, सगळीकडे पाणीच पाणी. आता आपण अनुभूती घ्यायला लागलोय. रेनिंग ऑल द डे लॉंग, दिवसभर पाऊस आणि पाऊस पडतच असतो. आय सी अ बिट ऑफ ब्ल्यू, मी अगदी थोडंसंच मला निळसर बघायला मिळालं, म्हणजे थोडंसंच निरभ्र असं आकाश. नॉट मिनिट टू सून, आय बिट अ ब्ल्यू, नॉट मिनिट, एक मिनिटसुद्धा ते पाहायला परत मिळालं नाही. जॉर्जियस स्प्रिंग, पहा किती सुंदर असं एक ॲक्रॉस्टिक तयार केलेलं आहे. SPRING, त्याच्यापासून तयार होणारा वर्ड पण तो रिलेटेड पाहिजे स्प्रिंग या शब्दाशी. आणि अशा पद्धतीनं हे जे तयार होतंय त्याला काय म्हणायचं, ॲक्रॉस्टिक. देन नेक्स्ट वन ॲक्रॉस्टिक पोएम इज हिअर, पडल. आता पडल रिलेटेड वर्ड तिथं घातलेली आहे, त्याच्यापासून एक पोएम तयार केलेली आहे. ती ही यू हॅव टू रीड इट carefully and write in your notebook. So next poem is here, bloom. B, पहा ब्लूमची पण केलेली आहे. B is for bubbly, your nature inspires all. L is for
lighten, away fun to be with. O, organized, discipline, approach towards a life. O is outstanding, excellent of everything to you. And M is mesmerizing your dream in life. Then, do you understood how to make a poem, use related words and write a acrostic? Okay. Then next activity is here, write with rhyming line below each beginning line. आता प्रत्येक एक पोएम दिलेली आहे. पोएम त्याला रिलेटेड तुम्हाला काय करायची आहे, एक लाईन तयार करायची आहे. इन्स्ट्रक्शन दिली आहे बघा. लिसन केअरफुली दिस इन्स्ट्रक्शन. पोएट्री वर्कशीट. इन्स्ट्रक्शन, राईट अ रायमिंग लाईन बिलो इच बिगिनिंग लाईन. एक सुरुवात लाईनची दिलेली आहे आणि त्याला तुम्हाला रिलेटेड लाईन पण रायमिंग पाहिजे, त्याच्यात राईम पाहिजे. राईम म्हणजे काय, यमक जुळायला पाहिजे. ट्राय टू मेक इट अ सिमिलर राईम अँड रिलेटेड टू द फर्स्ट लाईन. म्हणून इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक ऐका. पहिल्या ओळीला रिलेटेड लाईन लिहायची आहे, पण ती लाईन कशी लिहायची आहे, यमक जुळणारी. ओके. फर्स्ट लाईन इज हिअर, लुक ओव्हर देअर आय सी अ गोट. लुक ओव्हर देअर आय सी अ गोट. मी गोट पाहिलेली आहे. आता तुम्ही काय तयार कराल, एखादी तुमची ओळ येणारी ओळ. आता गोटला पहिल्यांदा राईम करणारे वर्ड बघा, बोट, कोट, असे राईम वर्ड आहेत. मग तो शब्द शेवटी घालून अशी एखादी ओळ आपल्याला तयार करता येते का. फॉर एक्झाम्पल इज हिअर, लिसन अँड राईट इन युअर नोटबुक, लुक ओव्हर देअर आय सी अ गोट. हिअर it's a looking like a white boat. What? It's a looking like a white boat. After that, there is a light. There is a light. It is a very bright. पहा इथं एक तयार केलेली आहे लाईन. It is a very bright. Light, bright. Okay. What was that thing I just ate? आता इटिंग वरून आहे बघा. एट, इटचा भूतकाळ आहे. व्हॉट वॉज दॅट थिंग आय जस्ट एट? इट वॉज अ मँगो विथ माय क्लासमेट. पहा राईम कशी केलेली आहे. इट वॉज अ मँगो विथ माय क्लासमेट. आफ्टर दॅट, शी सेड शी हॅज अ न्यू पेट. शी सेड शी हॅज अ न्यू पेट. इट इज अ कॅट, माय न्यू मेट. I hope that someday I can see. It's a bee when it will be a tree. My boat is stale and needs to tow. Come my friends, others in a row. You are very loud when you shower. It hears like a lion's roar. पहा, शेवटचा वर्ड प्रत्येकाला राईम करतोय आणि त्याच्यापासून काय केलेलं आहे, एक सेंटेन्स तयार केलेला आहे. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज व्हेरी इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी इज हिअर. प्रॅक्टिस फॉर यू माय फ्रूट शेप पोएम. आता इथे फ्रूट दोन दिलेले आहे. फर्स्ट शेपवरून तुमच्या लक्षात आलं असेल, ॲपल अँड गावा. आता ॲपलला रिलेटेड तुम्हाला एक पोएम छोटीशीच तयार करायची आहे. त्याचा शेप, त्याचा कलर डिस्क्राईब करा. इट इज अन ॲपल, इट्स कलर इज रेड, इट इज इन राऊंड शेप. अशा पद्धतीनं ती पोएम तयार करायचा आपण प्रयत्न करायचा आहे, त्याच्या शेपवरून, त्याच्या कलरवरून. आणि माय फ्रूट शेप पोएम ॲपल अँड माय फ्रूट शेप पोएम गावा. लिसन हिअर. It is a round fruit with a stick on a top. Its color is red and it's full of healthy nutrients. Even though it's not my taste, people said it sweet and juicy. After that, next poem. I am a gava. I am a yellow and green. I am a round and juicy and very very tasty. So come and try me a sweetie. Okay?
Then next one activity is here extension activity. Now you have to write a poem about a thing you can do for a Mother's Day. Be a surprising and creative. तुम्ही अशी एक कविता तयार करायची आहे की तुमच्या या स्पेशल दिवशी मदर्स डे, आईचा दिवस मदर्स डे, त्या दिवशी तुम्ही आईसाठी काय करू इच्छिता रे? पहा बरं, मनामध्ये थोडासा विचार करा. सतत आपली आई आपल्यासाठी करत असते, मग आपण आईसाठी काय करू शकतो का? यू हॅव टू एक्सप्रेस युअर थॉट इन दिस पोएम. ओके, सो लिसन अँड रीड दिस ब्रॅकेट केअरफुली. फर्स्ट हिअर, इट आय मेक अ गिफ्ट फॉर मॉम टुडे. थँक यू dot is what she will say. तुम्ही तिला काय म्हणता? माय डिअर, शी लाईक्स टू हिअर मी. पहा, तिला माझ्याकडून हे ऐकावं असं वाटतंय. काय ऐकावं असं वाटतंय? तुमचं काय असेल ते. मी म्हणेन सिंगिंग, तुम्हाला तुमच्याकडून आणखी काहीतरी आईला वेगळं ऐकावं असं वाटत असेल, स्पीच ऐकावं असं वाटत असेल, एखादा गुड थॉट ऐकावा असं वाटत असेल, तुम्ही तिथं कोणताही वर्ड यूज करा. शी लाईक्स टू हिअर मी सिंगिंग, सो आय कुड सिंग अ सॉन्ग. शी लाईक टू वॉच मी ड्रॉइंग. मी ड्रॉइंग केलेलं तिला खूप आवडतं, म्हणजे ती माझ्याकडे सतत अशी पाहत राहते मी ड्रॉइंग केलेलं. सो आय कुड ड्रॉ युअर पिक्चर. म्हणून आई, मी तुझं पिक्चर तयार करणार आहे बरं का. शी लाईक्स टू स्मेल अ रोज. तिला गुलाबाचा वास घ्यायला आवडतो. सो आय कुड ब्रिंग फॉर हर. शी लाईक्स टू टेस्ट केक. तिला केकची टेस्ट आवडते. सो आय कुड बेक. म्हणून मीच केकच बनवणार. आय विल pick a special creative way to give my mom a wonderful day by celebrating her birthday. Okay, you have to express your own thoughts. This is only example for your guideline. Okay, you have to make your own self poem and send it to me for checking. So if you want extra knowledge about how to write a poem, how to write a creative writing, you have to touch a blue link, Diksha link, and you will like this you will get information about various types of poem and pictures and acrostic poems also. Okay, then next activity is here, activity number 35. Here, learning outcomes. Write appropriate captions to photograph, pictures and diagram. योग्य तुम्हाला कॅप्शन द्यायचे आहेत दिलेल्या फोटोग्राफला, दिलेल्या डायग्रॅमसाठी आणि तयार करायचं आहे. इन्स्ट्रक्शन फॉर अ टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेत बघा. शो द थिंग इन अ फर्स्ट एड किट. तुम्हाला सगळ्यांना फर्स्ट एड बॉक्स माहिती असेल, कुठल्या कुठल्या वस्तू त्या फर्स्ट एड किटमध्ये असतात ते तिची इन्फॉर्मेशन असेल. डिस्कस अबाउट द युजेस ऑफ इच ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्टबद्दल आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, त्याचं डिस्कशन करणार आहे. गिव्ह द डेमो टू हाऊ टू यूज अ फर्स्ट एड किट. Create some situation, give them demo how where you use the first aid thing. Discuss the first aid kit of 2020 and discuss what precautions should be taken during corona pandemic. बघा, आपण या कोरोना काळामध्ये तुम्ही कुठल्या प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत त्या आपण डिस्कस करायचे आहेत. फर्स्ट एड किट डिस्कस करायचं आहे. फर्स्ट यू हॅव टू ऑब्झर्व दिस फर्स्ट एड किट. लर्निंग ॲक्टिव्हिटीज हिअर. नेम द फॉलोइंग थिंग अँड राईट इट युजेस. खाली काही वस्तू दिलेली आहेत, त्या वस्तूंची तुम्ही प्रथमतः नावं सांगायची आहेत. सगळ्यात पहिलं पिक्चर जे दिसतंय त्या बॉटलमध्ये तुम्हाला काय दिसतंय रे? येस, इट इज अ कॉटन. हिअर कॉटन बँड अँड देन पॅरासिटामॉल दिसते का तुम्हाला समोर? पॅरासिटामॉलची गोळी हे सुद्धा आपल्या फर्स्ट एड किटमध्ये हवी आहे. त्यानंतर आणखीन एक तुम्हाला
क्रीम दिसतीये. इथं काय कशी आहे, अँटीसेप्टिक क्रीम आहे, त्यानंतर बँडेज दिलेला आहे, ॲडजेसिव्ह टेप दिलेला आहे. हे त्यांची नावं आहेत आणि तुम्ही त्या नोटबुकमध्ये रायटिंग करायचं आहे. इन नेक्स्ट स्लाइड वी आर गोइंग टू डिस्कस युजेस ऑफ धिस फर्स्ट एड किट. ओके, फर्स्ट cotton band, 8 paracetamol. Here cotton is used to stop a band. कॉटनचा यूज काय होतो? कॉटन इज यूज टू स्टॉप अ बँड. as it is used to paracetamol is a bleeding form, a minor cuts. अगदी मायनर्स तुमचे कटिंग झालं असेल तर त्या ठिकाणी ते ब्लिडिंग होत असेल तर आपण त्याचा यूज करतो. अ कॉमन पेन किलर. देन punctured state to treat a pain and also used to reduce a fever also. फेवर रिड्यूस करण्यासाठी हे पॅरासिटामॉलचा आपण यूज होतो, त्यामुळं त्याचाही यूज फर्स्ट एड बॉक्समध्ये आपण करायचा आहे. देन अँटीसेप्टिक क्रीम बँडेज. अँटीसेप्टिक क्रीम आहे बघा. देन बँडेजसुद्धा आहे तिथं. ॲडजेसिव्ह टेप आहे. अँटीसेप्टिक क्रीम बँडेज. इट हेल्प्स वुंड प्रोटेक्ट बँडेज इन अ पीस ऑफ ॲडजेसिव्ह टेप इज यूज अगेन्स्ट इन्फेक्शन. इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याचा यूज होतो. मटेरियल यूज टू कवर वुंड्स टू ॲक्ट. देन बँडेजेस टू कीप अ ड्रेसिंग इन प्लेस. ओके, डू यू अंडरस्टूड हाऊ टू यूज दिस ऑल फर्स्ट एड किट? After that, next activity is here for practice. What first aid will you use for the following situation? Some situations are here. And what do you do for the following situations? काही सिच्युएशन दिलेले आहेत आणि त्यावेळी तुम्ही काय करणार? प्रथमोपचार म्हणून तुम्ही काय घेणार? आपण आता फर्स्ट एड किट तर पाहिलं, पण थोडीशी जरी जखम झाली की लगेच दवाखान्यात आपण पळत जाणार आहे का? नाही. त्याच्या आधी आपण घरी फर्स्ट एड किटचा यूज करणार आहे. मग त्याच्यासाठी सोल्युशन प्रत्येक याला एक सिच्युएशनला विचारलेली आहे. फर्स्ट सिच्युएशन इज हिअर. इफ समवन हॅज अ बर्न. इन दिस पिक्चर यू हॅव टू सी अ बर्न. इफ समवन हॅज बर्न. बर्न म्हणजे काय? भाजणे, पोळणे. जर कुणाला तरी भाजलं तर तुम्ही लगेच काय कराल? तर आपल्या फर्स्ट एड किटमध्ये तरी ऑलरेडी असणारच आहे बर्नॉल. यूज अ बर्नॉल अँटीसेप्टिक क्रीम. बर्नॉलची अँटीसेप्टिक क्रीम आपण यूज पहिल्यांदा करणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट सिच्युएशन इज हिअर. इफ समवन हॅज अ नोज ब्लीड. आता नाकामधून रक्त यायला लागले. नाकामधून रक्त यायला लागले, काय करायचं आहे पटकन? तर घाबरून जायचं नाही आहे. सिटिंग अपराईट, असं वरती बाजूला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. लिनिंग साईडली. लिनिंग म्हणजे थोडं पुढे झुकायचं आहे. लिनिंग साईडली फॉरवर्ड अँड पिंचिंग बोथ नोस्ट्रिल्स शट फॉरवर्ड 5 to 10 minutes मेन हेल्प स्टॉप अ नोज ब्लीड. त्याच्यामुळं काय करणार आहे? हे आपल्याला नाकातून रक्त येताना थांबणार आहे जर आपण थोडंसं पिंच करायचं आहे. आपल्याला नॉस्ट्रिल्स, नाकपुड्या थोड्याशा पिंच करून धरायचं आहे. अपवर्ड पाहायचं आहे. देन नेक्स्ट सिच्युएशन इज हिअर. इफ समवन इज ओमिटिंग. कुणाला तरी आता ओमिटिंग व्हायला लागले, उलट्या व्हायला लागल्या, काय रेमेडी द्याल रे? काय प्रथमोपचार कराल? प्रोव्हाइड हिम ORS. सगळ्यांना ORSच्या पॅकेट माहिती आहेत, त्यांना ORS द्यायचं आहे. इट विल रिड्यूस रिहायड्रेशन. देन लास्ट, इफ समवन हॅज अ ब्रोकन बोन. आता कुणाचा तरी हात मोडलेला आहे, पिक्चरमध्ये दिसतंयच पहा तुम्हाला. तर तुम्ही काय तिथं प्रथमोपचार कराल? प्रिव्हेंट एनी मुवमेंट ऑफ द फ्रॅक्चर पार्ट. तो जो फ्रॅक्चर पार्ट आहे प्रथमतः त्याचा अजिबात मुवमेंट होऊ नये अशा पद्धतीनं तुम्ही काय करणार आहात? त्याला ठेवणार आहात. अँड गेट इमिडिएटली मेडिकल हेल्प. आणि ताबडतोब तुम्ही मेडिकल हेल्प घेणार आहात. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज हिअर.
एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. मॅच द पिक्चर्स टू एमर्जन्सी और नॉट एमर्जन्सी. आता हे पिक्चर्स आपल्याला असे मॅच करायचे आहेत, हे इमर्जन्सी आहे का नॉट एमर्जन्सी आहे. मॅच करण्यापेक्षा तुम्ही इथं काय लिहा, सरळ इमर्जन्सी नॉट एमर्जन्सी त्या पिक्चरच्या समोरच लिहिलात तरी चालेल. हिअर फायर ऑन युअर हाऊस, तुमच्या घरातच आग लागलेली आहे. इट इज अ एमर्जन्सी और नॉट एमर्जन्सी. इट इज अ एमर्जन्सी. तर हे एमर्जन्सी आहे, घराला लागणे. अगदी तात्काळ काहीतरी तिथं मदत पोचली पाहिजे. सो इट इज अ एमर्जन्सी. पोलीस कॅचेस अ बॅड गाय. इट इज ऑल्सो एमर्जन्सी. After that, next is here police lost your wallet. What? Lost your wallet. It is also emergency. इथं दिलेलं आहे बघा, lost your wallet. It is also emergency. Then dropped your ice cream. तुमचं आईस्क्रीम रस्त्यावर पडलेलं आहे. अगदी सिच्युएशन इमर्जन्सी आहे का? नो, नॉट an emergency. ही काय इमर्जन्सी सिच्युएशन नाही आहे. देन ब्रोक युअर लेग, तुमचा पाय ब्रोक झालेला आहे. इट इज ऑल्सो इमर्जन्सी सिच्युएशन. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज हिअर, ॲक्टिव्हिटी नंबर 36. हिअर लर्निंग आउटकम्स. यूज अ ॲप्रोप्रिएट ग्रॅमेटिकल फॉर्म्स in a communication. For example, noun, pronoun, verb, adjective, adverb, preposition, conjunction and interjection. All of you learn this activity in 7th standard. in detail. आपण 7वीच्या इयत्तेमध्ये कालच आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, पार्ट्स ऑफ स्पीचची आपण माहिती अगदी डिटेलमध्ये घेतलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून पुन्हा एकदा काय करा, लिसनिंग करा. आणि त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी सोडवणं तुम्हाला नक्कीच काय होईल, इझी होईल. हिअर इन्स्ट्रक्शन फॉर अ टीचर्स अँड इन्स्ट्रक्शन फॉर अ स्टुडंट्स ऑल्सो. लिसन केअरफुली, रिवाइज द पार्ट्स ऑफ स्पीच प्रॉपरली. तुम्ही स्वतः रिवाइज करायचं आहे. ट्राय टू डिफाईन इच पार्ट ऑफ स्पीच. प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचची डेफिनेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये घ्यायची आहे. रीड द गिवन पॅसेज केअरफुली. दिलेला पॅसेज केअरफुली रीड करायचं आहे. ऑब्झर्व द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. क्लासिफाय द अंडरलाईन वर्ड्स इन अ इच कॅटेगरी. देन प्रॅक्टिस रेस्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज टू गेट टू नो द पार्ट्स ऑफ स्पीच. नाव हिअर one activity is here. Listen it carefully. Okay, learning activity. Read the following passage, identify the underlined part of speech and fill in the blanks. पहा, रीड द फॉलोइंग पॅसेज. खाली एक पॅसेज म्हणजे 2 लाईन्सच दिलेला आहे. त्या 2 लाईन्स तुम्ही काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि वाचून काय करायचं आहे, आयडेंटिफाय द अंडरलाईन पार्ट्स ऑफ स्पीच. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या सेंटेन्समध्ये अंडरलाईन केलेलं दिसतंय. फॉर एक्झाम्पल, रोहन इज माय नेबर. अंडरलाईन केलं आहे का पार्ट? आता तो केलेला अंडरलाईन केलेला पार्ट तुम्ही काय करणार आहात, या चार्टमध्ये त्याच्या वाईज भरणार आहात. फॉर एक्झाम्पल, रोहन. रोहन हे काय आहे, नाऊन. सो आय हॅव टू राईट इन द कॉलम ऑफ नाऊन. इज हे काय आहे, वर्ब. माय हे काय आहे, प्रोनाऊन. नेबर नाऊन. अशा पद्धतीनं तुम्हाला तो चार्ट फिल करायचा आहे. सॉल्व ॲक्टिव्हिटी केलेली आहे. पहा ॲक्टिव्हिटी, सॉल्व ॲक्टिव्हिटीज हिअर. रोहन इज माय नेबर. ही बॉट अ रेड कार. His sister says, wow, what a beautiful car. He drives it carefully and he parks the car very safely in a garage every day. It is a sentence or a small paragraph. You have to solve this activity, parts of speech, and fill in the blanks. Okay? सॉल्व केलेली आहे. पहा, रोहन. रोहन हे सुद्धा काय आहे, नाऊन आहे. देन गॅरेज. गॅरेज नाऊन आहे. कार, सिस्टर. प्रोनाऊन काय काय आहेत, माय, ही, हिज. प्रोनाऊन म्हणजे काय, प्रोनाऊन इज यूज इन्स्टेड ऑफ नाऊन. नामाच्या ऐवजी येणारा शब्द आहे प्रोनाऊन. माय. सो माय इज अ प्रोनाऊन. आता वर्ब.
आता काही ठिकाणी वर्ब इज हा मेन वर्ब सुद्धा यूज करतात आणि टू बीचं सुद्धा ते रूप आहे. देन बॉट ॲक्शन वर्ड आहेत बघा हे सगळे. सेज ड्रायव्हिंग करणे ॲक्शन आहे तिथं. पार्क करणे गाडी ही सुद्धा एक ॲक्शन आहे. सो इट इज अ वर्ब. आफ्टर दॅट ॲडवर्ब इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ly end of the word ly is used there. केअरफुली, सेफली अँड व्हेरी हे सुद्धा ॲडवर्ब आहे. ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब द नाऊनला डिस्क्राईब करते. म्हणजे काय करते, त्याची माहिती सांगते. बॅड आहे, गुड आहे, असे हे ॲडजेक्टिव्ह आहेत. कलर कोणता आहे, फॉर एक्झाम्पल बघा रेड ॲडजेक्टिव्ह. ब्युटिफुल सुंदर ॲडजेक्टिव्ह. देन प्रिपोजिशन in, on, all of you studied in 5th standard all prepositions. इथे एकच प्रिपोजिशन आलेलं आहे बघा, इन. कंजक्शन दोन सेंटेन्सना जोडण्याचं काम करतं कंजक्शन. अँड, बट, ऑर these are conjunction. Only one conjunction used in the sentence, so I write here and in the conjunction chart. And last, interjection. It is a very easy parts of speech. Interjection, how to recognize it? It is an interjection or conjunction. Conjunction join two words or two sentences. But interjection, at the end of this word we always find there which punctuation mark? Yes, exclamation mark. बघा नेहमी त्या शब्दाच्या शेवटी तिथं काय यूज झालेला असतो, एक्सप्लेनेशन मार्क यूज झालेला असतो, म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह. आता वाव, सो वाव इज अ इंटरजेक्शन. डू यू अंडरस्टूड? If you understood it very well, you will solve the next activity is here in this column. Okay? Here this activity also I solve here. You have to what do? You have to solve this activity in this chart and send to me for checking. Okay? Then next one activity is here, extension activity. Parallel activities here, identify the parts of speech of the following. आता खालील जे दिलेले आहेत शब्द तुम्ही काय करायचे आहेत, त्याला आयडेंटिफाय करायचे आहेत, काळजीपूर्वक पाहायचे आहेत. पहा ही ॲक्टिव्हिटी मी ॲक्च्युली इथं सॉल्व केलेली आहे. ही समोर तुमच्या इव्हॅल्युएशनची ॲक्टिव्हिटी दिसते ना, पुढचे 2 पेजेसवर इथं सॉल्व केलेली आहे. पहा काळजीपूर्वक इव्हॅल्युएशन तिथं पूर्ण सॉल्व केलेली आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज हिअर, आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द फॉलोइंग. आता खालील दिलेले जे शब्द आहेत ते पार्ट्स ऑफ स्पीच तुम्ही काय करायचे आहेत, तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचं आहे. आता रोहित, व्हेरी इझी. रोहित इज अ नाउन. दिल्ली ऑल्सो नाउन. So this activity is also I solve here. You have to write it in your notebook and listen also carefully. Rohit noun, Delhi noun. Strong adjective, strong boy adjective. Slowly ly प्रत्यय लागलाय adverb. He we use instead of noun, नामाबद्दल शब्द आलेला आहे. He pronoun. Take, give, these are verbs. Behind, preposition. Wow, interjection and conjunction and rain, it is also noun. Do you understood it very well? I think. After that, if you want extra information about this activity, you will use a Diksha app also. You will touch the blue link. You will get various types of example in front of you. Okay? Thank you.